अरे आशूला चक्कर आली, ती खाली पडली. हा मी तिला आता लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन येतोय. हा तिथेच येतो आम्ही. रोहन तू तिथे येऊन थांब प्लीज. अरे माहित नाही रोहन, तू आता काही विचारू नकोस प्लीज. हा मी ठेवतो रे फोन. अच्छा मी टॅक्सी घेऊन येतो. काय नाही होणार आशू. आशू माझा आवाज तुला येतो ना आशू? माझ्यावर विश्वास ठेव, मी आहे ना. आशू तुला काय नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेव आशू. माझ्यावर विश्वास ठेव, मी आहे ना आशू. आशू माझ्यावर विश्वास. चला लवकर. तुला कळतं ना मी काय म्हणतोय? मिस्टर समीर प्लीज प्लीज तुम्ही ते थांबा. काय ते आम्ही पाहतो. प्लीज बसा तुम्ही. पाहिजे होते तुला जे सारेच देत आलो, देऊनी सारे तुला आता मी रिताही झालो. जीव घेणा हाच बंध अनुबंध. आज स्वतःच्याच नजरेला नजर देऊ शकत नाहीये मी. माझा आत्मविश्वास हरवलाय की सत्य स्वीकारण्याची शक्ती. किती गुंतागुंतीचं आहे सत्य. अश्विनीचं आयुष्य सुरळीत व्हावं म्हणून मी किती प्रयत्न केले, अपमानही पत्करला. पण आज मी नमिताच्या बाजूने उभा राहिलो. हे नमितावरच्या प्रेमामुळे की आमच्यातल्या नात्यामुळे? चक्कर येऊन कोसळणाऱ्या अश्विनीला मी आधार नाही दिला. किती अमानुषपणे वागलो मी. नमिताची इन्सिक्युरिटी समजू शकतो, पण ती ज्या टोकाला गेली आहे ते टोक एक दिवस तिचाच घात करेल. पण मी काय करू? मी अश्विनीला सावरू शकत नाही आणि नमितालाही साथ देऊ शकत नाही. शुभंकर, तुझी अशी अवस्था आयुष्यात कधीच नव्हती झाली. पण आता तुला कुठलाच पर्याय नाहीये. आता हृदयात रुतलेले हे काटे घेऊनच जगावं लागणार आहे तुला. कुठे वर असेल कळतच नाहीये. कुठे हे कोण आहे? इकडे चव थोडीशी वेगळी लागते. काय वेगळं याच्यात? हो, कोथिंबीर जरा जास्त घातली. म्हणजे हे तुमचं ट्रेड सिक्रेट आहे व्हय? मला रांगोळीचे रंग फार आवडतात, पण आता नाही काढावीशी वाटत रांगोळी.
आयुष्यातले सगळेच रंग फिकट झाल्यासारखे वाटतात. आपलं ठरलंय ना असं नाही बोलायचं. नमितामध्ये हळूहळू का होईना बदल होतोय. मला माझी पूर्वीची नमिता पुन्हा मिळाल्यासारखं वाटते. प्रॉब्ली तुझ्यामुळे. कुणीही कितीही त्रागा केला, कितीही वेडवाकडं बोललं, तरी हे घर सोडून जाण्याचा तू विचारही करणार नाहीस. हा असला विचार कृतीत आणण्यापूर्वी फक्त एकदाच माझ्या मिताचा चेहरा डोळ्यासमोर आला. आम्ही आहोत ना. हे बघ, तू असा विचार करत राहिलीस, त्रास करून घेतलास तर तुझ्या तब्येतीला, बाळाच्या तब्येतीला त्रास होईल ना. आपण सगळे मिळून काहीतरी नक्की मार्ग काढू. हे बघ अश्विनी, तू दादांच्या तब्येतीची काळजी करू नकोस. त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. माझं पूर्ण लक्ष आहे तिकडे. पुरी भाजी केली, आशूला खावीशी वाटत होती. रिअली? आठवतंय का काही? हो, मला किती वेळ कळतच नव्हतं ते काय बोलतायत. लेट मी ट्राय. काय? पिवळी भाजी. आय वॉन्ट पिवळी भाजी. ज्या घरात माझी आणि माझ्या बाळाची काडी इतकी किंमत नाही, त्या घरात मी थांबण्यासाठी विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. आशूच्या बाळाची काळजी करता करता तू आता आशूची काळजी करायला लागलेस. यापेक्षा माझ्या बाळाची आणि माझी काळजी घेतलीस तर काय होईल रे? अश्विनी करता मी जे काही करण्याचा प्रयत्न करतोय ना, ते मला तिच्याबद्दल काही वेगळी अटॅचमेंट आहे म्हणून नाही, किंवा फक्त माझं बाळ तिच्या पोटात आहे म्हणूनही नाही. हा काही एका लग्न न झालेल्या निराधार मुलीला आपण आपल्या सोयीसाठी वाऱ्यावर सोडलंय. अश्विनीनं आपल्याकरता जे काही केलंय मिता, आपल्याकरता, फक्त माझ्याकरता नाही. ते बाळ माझं आहे आणि माझंच राहील. माझ्या प्रत्येक गोष्टीवर त्या बाळाचा हक्क आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रेमावर सुद्धा. शुभंकर, आज मला असं एकटीला नको ना सोडून जाऊस, प्लीज. आशूची डिलिव्हरी कुठल्याही क्षणी होऊ शकते. आम्ही फक्त ती शुद्धीवर येण्याची वाट बघतोय. कारण काय? वेल, ही प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असल्यामुळे थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. आणि आशू सध्या ज्या शारीरिक आणि मानसिक ताणतणावांमधून जाते, त्यामुळे ती कॉम्प्लिकेशन्स वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे काही प्रमाणात बाळाच्या आणि आशूच्याही जीवाला धोका आहे. डॉक्टर, असं काय बोलताय? मिस्टर समीर, तुम्हाला हे सगळं सांगणं हे माझं कर्तव्य आहे.
आणि तुम्ही धीर सोडायची काहीच गरज नाही. आम्ही आमच्या बाजूनी पूर्ण प्रयत्न करतोय. डॉक्टर प्लीज प्लीज माझ्या आशूला वाचवा, काही करून वाचवा. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत डॉक्टर, खरंच नाही जगू शकत. देव सुद्धा अगदी अंत पाहतोय तिचा. हाल म्हणून काही संपत नाहीयेत तिचे. नको बाबा छळू आता तिला आणखी. अंजली, अंजली तू शांत हो बघू, सावर स्वतःला. अगं आता ती डॉक्टरांच्या हातात आहे. अयो पण दिवस पूर्ण भरलेले नाहीयेत तिचे. आणि अशा अवस्थेत काय होईल काही सांगता येते का? देव सुद्धा असा आहे ना, एक क्षण सुख लाभू देत नाहीये तिला. मी कोणी समजूनही घेत नाहीये तिला. मानसिक ताणाला तर काही मर्यादाच नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत आहेत त्या. सगळं आयुष्य आहे तिच्या समोर असून. आपल्या माणसाचा दुरावा मनात असतानाच काहीच. अंजली आता अजिबात असं बोलायचं नाही, अजिबात नाही. मिस्टर समीर, प्लीज ट्राय टू रिलॅक्स. आम्ही आमच्या बाजूनी पूर्ण प्रयत्न करतोच आहोत, पण मेडिकल सायन्सच्या पलीकडेही अनेक गोष्टी असतात. कुणी त्याला नशीब म्हणतं, कुणी नियती म्हणतं. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण मेडिकल सायन्सला एक्सप्लेन करता येणार नाहीत अशा गोष्टी घडत असतातच. हां, पण आपण आपल्या बाजूनी 100% प्रयत्न करायचे, एवढं नक्की. नाव प्लीज रिलॅक्स. बाहेर शांतपणे बसलात तरी चालेल. प्लीज. येस मिस्टर समीर. थँक्यू. हॅलो दादा, आशूची डिलिव्हरी कुठल्याही क्षणी होऊ शकते आणि ही डिलिव्हरी प्रीमॅच्युअर असल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होण्याचीही शक्यता आहे. बाळाचे वडील म्हणून तुला काही पेपर्स साईन करावे लागतील. तू ताबडतोब इकडे निघून ये. एवढ्या घाईने कुठे निघालास? अगं मीराचा फोन आला होता. अश्विनीची डिलिव्हरी कुठल्याही क्षणी होईल आता, त्यामुळे मला काही पेपर्स साईन करण्याकरता तिकडे जावं लागणार आहे. पेपर्स घरी मागवून घे ना. ऑफिसचे पेपर्स मागवतोसच ना घरी तू. तिथं तू काय बोलतेस? तुला प्रसंगाचं गांभीर्य कळत नाहीये का? अगं मला जायलाच पाहिजे. आपल्या बाळाची आई आहे ती. एक मिनिट. आपल्या नाही, तुझ्या.
परमेश्वर आहे, काय चाललंय सगळं? हा दिवस बघण्यासाठीच जगलोस करे मला. चिंध्या झाल्यासारख्या वाटतायत अगदी अप्रूच्या. आणि मी काय करायचं या प्रसंगात? एका बाजूनं पोरीसाठी काळीच तुटतं, पण दुसऱ्या बाजूनं सगळं आठवलं की तोंडही बघू नये तिचं असं वाटतं. तूच मार्ग दाखव रे परमेश्वर. आशू आशू आशू, काय झालं ग हे सगळं? असं वाटतंय की तुला हृदयाशी घट्ट धरावा. त्या शुभंकर प्रधानची आठवण आली की अंगाची लाई लाई होते. त्याचे दात तोडून त्याच्या हातात द्यावेसे वाटतात. आणि त्याचं मूल तुझ्या पोटात आहे आशू, माझ्या आशूच्या पोटात. काय वाटत असेल समीर आणि त्याच्या आईला? सांगणं सोपं आहे, पण ज्याच्यावर प्रसंग येतो ना त्यालाच कळतं. प्रधानांच्या मुलासकट आशूचा स्वीकार कर असं आम्ही तरी कोणत्या तोंडाने सांगायचं समीरला? आणि तो तान्हा जीव त्या उलट्या काळजाच्या प्रधानांकडे द्यायचा तरी कसा? खरं म्हणजे कराराप्रमाणे बाळ त्यांच्याकडेच असायला हवं. पण कसला करार आणि कसलं काय? आमच्यासारख्यांना दडपाला काय वेळ लागणार आहे का पैसेवाल्यांना? परमेश्वरा, आता तू सांभाळ बाबा तिला. पुरे झाली आता परीक्षा. समीर, कशी आशू? अजून शुद्धीवर नाही आली आहे. डोंट वरी यार, आम्ही आहोत ना सगळे. काळजी नको करू. तुम्ही भेटलात आशू? तमाशा झालाय ग तिच्या आयुष्याचा. किती सरळ साधा स्वभाव आहे ना तिचा. तोच भोवतोय तिला. तुझ्यासारखी मुलगी असती ना तर त्या नमिता प्रधानच्या 2 बुसकाटात मारून दिल्या असत्या आणि तिथेच राहिली असती. काय होणार आहे ना, खरंच काही कळत नाही मला. शांता, बरंच आहे ना बघायला. तू काय शांत बसणार आहे का? सगळं नीट होणार. आणि बाळाला तर मीच घेणार आहे ना वहिनी. बघा तुम्ही, सगळं नीट होणार. तुमचा पेशंट शुद्धीवर आलाय.